नमस्कार सर्व प्रेक्षकांना नमस्कार. कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर आज आपण एका अशा विषयावर विवेचन करणार आहे. मित्रांनो, आपण सर्व या मोठ्या परंपरेचे पाईक आहोत, वंशज आहोत. आपला इतिहास हा गौरवशाली परंपरेचा आहे. आपले जे पूर्वज आहे खूप विद्वान होते. आपली जी परंपरा आहे ऋषी परंपरा. ऋषी म्हणजे कोणी काही वेगळी नाही, वेगळा प्राणी नाही, तर ऋषी म्हणजेच ग्रस्त आश्रमी. पती पत्नी सर्व असताना परंतु एकांतात जंगलामध्ये आश्रम करायचा एखाद्या नदीच्या काठावर, जिथं फळं विपुल असतील, आनंदी वातावरण असेल, आणि तिथं अभ्यास करायचा, गुरुकुल चालवायचं, अनेक विद्यार्थी घडवायचे, अशी ही आपली ऋषी परंपरा आहे. याच परंपरेचा इतिहास आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज नष्ट होत असतो किंवा अधपतनाला जात असतो. आपला लाखो वर्षाचा इतिहास आहे. अनेक ऋषी मांदियाळींचं नाव याच्यामध्ये आहे. तर आज आपण दधीची नावात जे ऋषी होऊन गेलेले आहे त्यांचं चरित्र पाहणार आहोत. या दधीची ऋषींनी आपल्या आपल्या देहाचा त्याग करून आणि देवांचं संकट कसं निवारण केलं अशी ही कथा आहे. तर चला बघू. तर फार पूर्वीच्या काळी अथर्वण नावाचे एक आध्यात्मिक ज्ञानसंपन्न असे एक ऋषी होऊन गेलेले आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं शांती. व हे दोघं आश्रमात राहून विद्यार्थ्यांना उपनिषद, वेद असं ब्रह्मज्ञान देण्याचं काम करत होते, शिकवण्याचं काम करत होते. त्यांची पत्नी शांतीसुद्धा विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे व्यवस्था ठेवायची. आल्या गेल्या पायी पाहुण्यांचं आदरातिथ्य करायची. कालांतरानं पुढं या जोडप्याला 3 मुलं झाले. एक होता धृतव्रत, दुसरा होता दधीची आणि तिसरा होता अथर्वशीर. मुलं मोठी झाली आणि त्या अथर्वण ऋषींनी त्यांचं उपनयन केलं. म्हणजे उपनयन संस्कार म्हणजे मौंजी बंधन केलं. पूर्वीच्या काळात 8 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याचं मौंजी बंधन करायचं, उपनयन संस्कार करायचे, म्हणजे त्याला जानवं घालायचं आणि त्याला गुरुकुलात पाठवायचं. तसंच त्यांना अध्ययनासाठी या मुलांना गुरुकुलामध्ये पाठवलं. त्या काळी मुलांना शाळेत पाठवीत नसत, कारण शाळा नसायच्या, गुरुकुल असायची शाळेच्या ऐवजी. आणि गुरुकुलामध्ये अध्ययनासाठी मुलांना गुरुगृही पाठवायचं. तेथेच त्यांच्या शिक्षणाची राहण्याची सोय होत असे. गुरुकुलातील विद्यार्थ्यांची दिनचर्या शिस्तशीर असे. विद्यार्थ्यांनी सकाळी मोठ्या पहाटे 4 वाजता उठायचं, सर्व स्नानसंध्या करायची आणि गावात जायचं, भिक्षा मागायची आणि गुरुसमोर ती भिक्षा आणून ठेवायची. गुरूंनी जे दिलं ते समाधानानं खायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात जंगलात फिरून लाकूड समिधा गोळा करायच्या. गुरूंचे कपडे धुवायचे, गुरुची सेवा करायची, निसर्गाचीही ओळख व्हायची. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मन प्रसन्न असायचं आणि अशाच अनेक गोष्टी गुरुजीकडून शिकायला मिळायच्या. अशा रीतीनं आईवडिलांच्या ममतेच्या छत्रापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या आनंदानं वाढणारी मुलं ही तरतरीत बुद्धीची होत असे. आणि गुरुने एकदाच सांगितलेली गोष्ट त्यांच्या कायमची स्मरणात
किंवा लक्षात राहायचे. दधीची देखील अशाच प्रकारे गुरुकुलामध्ये ज्ञानार्जन करीत होते. आपल्या सेवेने, भक्तीने व आपल्या गुरुच्या प्रेम संपादन केले होते. त्यांनी बऱ्याच विषयाचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी इंद्राला आव्हान करण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली आणि इंद्राला प्रसन्न करून घेतलं. इंद्र प्रसन्न झाल्यानंतर इंद्राने विचारलं, वरम ब्रोही तथास्तु, काय मागायचं ते माग, मी प्रसन्न झालेलो आहे. परंतु इंद्र हे मत्सरी होता आणि त्यामुळे ऋषींनी त्यांना मागितलं की मला ब्रह्मज्ञान द्या. त्यांनी सांगितलं, मी तुला ब्रह्मज्ञान देतो, परंतु हे ब्रह्मज्ञान तू दुसरं कोणालाही सांगू नको. कारण इंद्राला हा धाक असायचा, कुणी तपश्चर्या केली तर आपलं इंद्रपद तो बळकावून घेईल. त्यामुळं इंद्र जो कोणी तपश्चर्या करायचा, ज्ञान मिळवायचा, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या तपश्चर्यामध्ये अडथळे निर्माण करायचा. रंभा, उर्वशी, अप्सरा अशा सुंदर सुंदर स्त्रिया स्वर्गातून त्यांचा छळ करण्यासाठी, त्यांचं व्रतभंग करण्यासाठी पाठवायचा. तर दधीची ऋषीला सांगितलं, तुला मी ब्रह्मज्ञान देतो, सर्व ब्रह्मज्ञान दिलं, सगळं त्याच्या खानाखुणा सगळ्या सांगितल्या. परंतु सांगितलं, तू जर हे ब्रह्मज्ञान दुसऱ्याला शिकवलं, सांगितलं, तर मी तुझं शिर म्हणजे डोकं धडा वेगळं करील. आणि त्यामुळं दधीची ऋषी नाराज झाले की एवढं ज्ञान आपण खडतर तपश्चर्या करून प्राप्त केलं, परंतु हे ज्ञान जगाला देता येणार नाही. त्यांनी ठीक म्हणजे आता गुरुची आज्ञाच आहे, तर ते श्री सावंत मानून त्यांनी इंद्राची आज्ञा घेतली. इंद्र तिथून अंतर्धान पावले. त्याच्यानंतर दधीची ऋषींनी सरस्वती नदीच्या काठी आपला आश्रम स्थापित केला आणि तिथं मुबलक पाणी होतं, गगनचुंबी वृक्ष होते, फळाफुलांनी लगडलेले ते वृक्ष होते. तिथं सुंदर कोकिळेचा आवाज यायचा, सुंदर हरिणं वगैरे सुंदर प्राणी असायचे, वागडायचे. त्याच्यामुळे आनंदी वातावरण होतं आणि विद्यादान करण्याला त्यांनी सुरुवात केली. गुरुकुल आश्रम सुरू केला आणि एक दिवस दोन तरुण त्यांच्या आश्रमात आले. त्यांचे दोघांचेही चेहरे सारखेच होते, ओळखायला येत नव्हते. ते आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य त्यांनी केलं आणि त्यांना विचारलं, बाबा रे, काल आज काय म्हणणं आहे? त्यांनी सांगितलं, गुरुजी, आम्हाला तुमच्याकडून ब्रह्मविद्या प्राप्त करून घ्यायची आहे. आणि यांना संकोच झाला की यांना आपल्याला ब्रह्मविद्या येते हे कसं काय माहिती आहे. त्यांनी सांगितलं की बाबा रे, मला ही ब्रह्मविद्या येते हे तुम्हाला कसं काय माहिती. त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती आहे, तुम्ही तपश्चर्या करून इंद्राकडून ब्रह्मविद्या प्राप्त करून घेतलेली आहे आणि तुम्ही एवढं ज्ञान दुसऱ्याला दिलं पाहिजे, हे स्वतः ठेवून काय करणार आहे. ही यांना पटलं. परंतु त्यांनी सांगितलं की मी इंद्राला वचन दिलेलं आहे की मी ब्रह्मज्ञान दुसऱ्याला देणार नाही आणि इंद्रानं मला तसं आज्ञा केलेली आहे की तुझं ब्रह्मज्ञान हे लोकाला सांगितलं तर तुझं शिर धडा वेगळं करू. त्यामुळं यांनी सांगितलं की तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमचं शिर धडा वेगळं झाल्यानंतर, या शरीराच्या वेगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा जसंच्या तसं करून देऊ. म्हटलं तुम्ही कोण आहात? मग त्यांनी सांगितलं आम्ही अश्विनी कुमार आहोत. आणि त्यामुळं दधीची ऋषींनी विचार केला की हे ब्रह्मज्ञान आपल्याजवळ ठेवून काय उपयोग आहे, कोणाच्या तरी कामी आलं पाहिजे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, कारण परोपकारासाठीच आपला जन्म झालेला आहे. दिल्यानं ज्ञान हे वाढत असतं, घटत नसतं. म्हणून ज्ञानदान करणं हे पवित्र कर्म आहे. आणि त्यांनी मग त्या अश्विनी कुमारांनी काय केलं, यांचं पहिलं शिर काढून घेतलं आणि त्यांना घोड्याचं शिर बसवलं
आणि त्या घोड्याचा शिर बसवल्यानंतर त्यांनी मग त्यांना ब्रह्मज्ञान शिकवलं. आणि हे इंद्राला अंतर्ज्ञानानं कळलं की दधीची ऋषींनी आपलं ब्रह्मज्ञान आपल्याला शब्द देऊनसुद्धा अश्विनी कुमारांना सांगितलेलं आहे. त्यामुळे इंद्राला राग आला आणि तो खाली आला व या ऋषींचं शिर धडा वेगळं केलं. परंतु हे घोड्याचं शिर होतं ते वेगळं झाल्यानंतर या अश्विनी कुमारांनी ते जे पहिलं त्यांचं मूळ शिर होतं, डोकं होतं, ते पुन्हा त्यांना बसून दिलं. कारण ते देवांचे धन्वंतरी होते, आयुर्वेदाचार्य होते. त्यामुळे त्यांच्याजवळ वनस्पती औषधी होत्या, दिव्य ज्ञान होतं आणि त्याच्यामुळं जसंच्या तसं झालं आणि ते स्वर्गात निघून गेले. परंतु दधीची ऋषी पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले. आणि एक दिवस असं झालं की सर्व देव यांनी राक्षसावर बरोबर लढाई केली. असुराबरोबर युद्ध झालं आणि असुरांचा पराभव झाला व देव थकले होते आणि या ऋषींच्या आश्रमावर आले. ऋषींचं दर्शन घेतलं आणि ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर यांना उत्साह आला, आनंद प्राप्त झाला. देवांचंही आदरातिथ्य ऋषींनी केलं आणि मग देवांनी सांगितलं की आम्ही आता युद्ध करून थकलेलो आहोत. आता हे जे शस्त्र आहे, हे शस्त्र अस्त्र आम्ही आता काही स्वर्गात नेत नाही आणि याची सध्या काही आवश्यकता राहिलेली नाही आहे. ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्याकडून हे शस्त्र अस्त्र परत घेऊन जाऊ. ऋषीच्या पत्नीचं नाव होतं प्रातिथे. तिनं या ऋषींचा आणि देवाचा संवाद ऐकला अशी एक कथा आहे व तिनं सांगितलं की तुम्ही तर ब्रह्मज्ञानी आहात आणि हे देवांचे शस्त्र आपल्याजवळ का ठेवावं तुम्ही, कारण तुमचे दुश्मन वाढतील. परंतु त्यांना देवाचा शब्द मोडता येईना. ही कथा जी आहे तर सर्व ठिकाणी नाही आहे, पण काही ठिकाणी आहे. आणि त्यामुळं त्यांनी ते शस्त्र ठेवून घेतले. देव स्वर्गात निघून गेले आणि खूप दिवस म्हणजे काही हजारो वर्ष निघून गेले किंवा जे असतील ते वर्ष निघून गेले. परंतु देव काही शस्त्र नेण्यासाठी आले नाही. शस्त्रांना गंज यायला लागला. त्याच्यामुळं ऋषींनी विचार केला, देव जर आले आणि हे शस्त्र काही कामाचे राहणार नाही, आपल्याला मागतील, मग त्यामुळं ऋषींनी कमंडलूमध्ये पाणी घेतलं आणि मंत्र म्हणून ते अभिषेकित केलं व त्या शस्त्रावर ते शिंपडलं आणि त्या शस्त्राचं तेज काढून घेतलं व त्या पाण्यामध्ये ते उतरवलं आणि ते पाणी प्राशन करून घेतलं, पिले. आणि त्या पाण्यासोबतच त्या शस्त्राचं तेज ऋषीच्या पाठीच्या मणक्यामध्ये जाऊन ते थांबलं. व काही दिवसानंतर पुन्हा दानवांचा म्हणजे असुरांचा आणि देवांचे खटके उडायला लागले, भांडणं व्हायला लागले, युद्ध व्हायला लागले. म्हणून देव पुन्हा दधीची ऋषीकडे आले व सांगितलं, हे ऋषीवर या, आम्हाला आता आमच्या शस्त्राची आवश्यकता आहे. मग ऋषींनी सांगितलं, अहो तुम्ही तर खूप दिवस झाले शस्त्र मागण्यासाठी आलेच नाही, त्यामुळे ते शस्त्र गंजायला लागले होते. मी त्याचं पाणी केलं आणि ते पाणी पिऊन घेतलं. आता ते माझ्या पाठीच्या मणक्याच्या हाडकामध्ये आहे. अहो म्हणले, आम्ही असं थोडं सांगितलं तुम्हाला मागणार नाही म्हणून. ज्यावेळी आम्हाला गरज नव्हती त्यावेळी आम्ही मागितले नाही, परंतु आता गरज पडली आहे तर आम्हाला आमच्या शस्त्राची आवश्यकता आहे, आम्हाला आमचे शस्त्र द्या. ऋषींनी सांगितलं, असं आहे तर एक काम करा, मी माझ्या या शरीराचा त्याग करतो आणि तुम्ही माझ्या या पाठीच्या मणक्यातले शस्त्र तुम्ही हाड काढा आणि त्याचे शस्त्र बनवा व ते तुमच्या
उपयोगी पडतील. त्यामुळे तुमचं जे शस्त्राचं तेज आहे जसंच्या तसं आहे. देवांनी सांगितलं, अहो ऋषीवर्या, एवढी काही जास्त आम्हाला आवश्यकता नाही आहे. सध्या तुम्ही तुमची जी जीवनचर्या आहे तशीच चालू द्या व ज्ञानदान करा. ज्यावेळेला आम्हाला खरी गरज पडेल त्यावेळेला आम्ही येऊ आणि आमचे शस्त्र मागू. पुढे अशी कथा आहे की देवांचा जो सुतार होता त्वष्ट्र, याला एक मुलगा झाला आणि त्यानं त्या मुलाचं नाव विश्वरूप ठेवलं. तो विश्वरूप खूप हुशार होता. त्यानं वेदांचा अभ्यास केला, विद्वान झाला आणि तो इंद्राला सुद्धा सल्ला द्यायला लागला. त्यामुळं देवांनी त्याला आपलं गुरु मानलं. देवांनी त्याला गुरु मानल्यामुळं देवांचे तो यज्ञ करायला लागला. आणि ज्यावेळेस तो यज्ञामध्ये आहुती द्यायचा तर तो आहुतीचा भाग देवांना मिळायचा. देवांच्या नावानं आहुती द्यायच्या त्यावेळेला तो प्रगट मोठ्यानं म्हणायचा, देवाची नावं घ्यायचा. परंतु त्याची आई ही राक्षस कुळातली असल्यामुळं त्याचा जीव राक्षसासुद्धा गुंतायचा. त्यामुळं तो राक्षसांचं नाव मनातल्या मनात घेऊन आहुती द्यायचा आणि तो त्या आहुतीचा भाग त्या राक्षसांनासुद्धा मिळायचा. त्यामुळं राक्षस पुष्ट व्हायला लागले, देवांना आवरेनात. मग इंद्राच्या हे लक्षात आलं आणि इंद्रांनी एक दिवस देवांनी इंद्राला सांगितलं की हा विश्वरूपा जो आहुती आपल्या नावाने देतो तसंच राक्षसांच्या नावानंसुद्धा देतो, त्याच्यामुळे राक्षस आपलं आवरत नाही. आणि म्हणून इंद्राला राग आला आणि इंद्रांनी त्याची हत्या केली. व त्वष्ट्राला राग आला आणि त्यांनी ठरवलं की इंद्रांचा व देवांचा बदला घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून त्यानं तपश्चर्या केली आणि शंकर भगवंताला प्रसन्न करून घेतलं. शंकर भगवान प्रसन्न झाले, म्हणले काय मागायचं ते मागून घे, वरमरोही तथास्तु. त्यांनी सांगितलं, देवा मला एक असा मुलगा द्या की तो देवावर विजय मिळवीन, देवांचा गर्वहरण करील. शंकर भगवंतानं सांगितलं, तथास्तु. व शंकर भगवंतांनी त्याला वर दिल्यामुळं त्याला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यानं व्रत्र ठेवलं. आणि तो व्रत्र लहानपणापासून धिप्पाड धष्ट पुष्ट होता. हळूहळू तो मोठा झाला आणि देवाबरोबर त्याचे भांडणं व्हायला लागले, युद्ध व्हायला लागलं. कारण लहानपणापासूनच या त्वष्ट्रनं त्याला त्याच्या भावाला विश्वरूपाला जे मारलं होतं ती कथा सांगायचा. त्याच्यामुळे त्याच्या मनात लहानपणापासूनच देवाविषयी चीड निर्माण झाली होती. व ज्यावेळेस देवाबरोबर त्या व्रताचा संघर्ष व्हायचा, देव जखमी व्हायचे आणि काही दिवसानं तो मोठा झाला, बलाढ्य झाला आणि मग देवांना सळो की पळो करून सोडलं त्याने. देव हतबल झाले आणि त्यामुळं ते ब्रह्मदेवाला शरण गेले. व ब्रह्मदेवाला शरण गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, कसे काय आलात? त्यांनी सांगितलं, तो वृत्रासूर आमच्यावर सारख्या आक्रमणं करतोय आणि त्याच्यापासून आम्हाला जय मिळता येत नाही, सारखा पराजय होतो. आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं ब्रह्मदेवानं सांगितलं, याचा इलाज माझ्याजवळ नाही आहे. तुम्ही याच्याकरता विष्णू परमात्म्याला शरण जा. आणि सर्व ब्रह्मदेवासह सर्व देव विष्णू परमात्म्याला शरण गेले. आणि विष्णू परमात्म्याला शरण गेल्यानंतर वैकुंठाला सर्व गेल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे बाबा रे, तुम्ही अचानक इकडं कसे काय आलात? त्यांनी सांगितलं, देवा तुम्हाला तर सर्वज्ञानी आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला सगळं माहिती असूनसुद्धा आम्हाला आमची चेष्टा करतात. नाही म्हणलं, सांगा. म्हणलं, अहो तो आमच्या सुताराचा मुलगा त्वष्ट्राचा वृत्रासूर आमच्यावर सारखे आक्रमण करतोय. तो एवढा उन्मत्त झाला, बलाढ्य आहे की तो आम्हाला आवरत नाही, आम्ही त्याला जिंकू शकत नाही. त्याने आम्हाला सळो की पळो करून सोडलेलं आहे. आमचं जीवन
जगणं मुश्किल झालेलं आहे. मग आता आम्हाला तुमच्याशिवाय कोण पर्याय आहे? विष्णू परमानंदांनी सांगितलं, त्यासाठी एक विलाज आहे. तुम्हाला पृथ्वी तलावावर जावं लागेल. पृथ्वी तलावावर दधीची नावाचे ऋषी आहे. तुम्ही जे शस्त्र त्यांना दिले होते त्या शस्त्राचं त्यांनी पाणी करून पिलं व त्यांच्या पाठीच्या मणक्यात त्या शस्त्राचं तेज आहे. आणि त्या पाठीच्या मणक्याचं हाडूक जर तुम्ही काढलं आणि त्याचं जर वज्र बनवलं तर त्यावेळेस त्या वज्रानं वृत्रासुराचा वध होईल, पराभव होईल. सर्व देव उठले आणि पुन्हा पृथ्वी तलावर आले. दधीची ऋषीच्या आश्रमात आले. दधीची ऋषीला शरण गेले, हात जोडले. दधीची ऋषींनी विचारलं, देवा हो, पुन्हा काय काम काढलं, कसे काय आलात? म्हणले, अहो आम्हाला तुमची गरज पडली आहे. अरे म्हणले, मी मानव आहे साधा, आणि माझ्याशी काय काम पडणार आहे तुमचं? नाही म्हणले, तुमच्या त्यागामुळं आमचं कल्याण होत आहे. म्हणले, माझा त्यागामुळे तुमचं जर कल्याण होत असेल, देवांचं कल्याण होत असेल तर मी त्याग करायला तयार आहे. मग म्हटले, वृत्रासुर उन्मत्त झालेला आहे, तो आम्हाला आटपत नाही. आणि विष्णू परमात्म्यानं सांगितलं की तुमच्या पाठीच्या कण्याचं हाडूक काढून त्याचं वज्र बनवावं. त्यावेळेस त्या वज्रानं आणि त्याचा घात होणार आहे, त्याचा पराभव होणार आहे, त्याचा मृत्यू होणार आहे. म्हणलं, विष्णू भगवंताची अशी इच्छा आहे तर मी हा देह समर्पित करतो, या देहाचा त्याग करतो. आणि ते बाजूला गेले आणि आपल्या योगविद्येच्या सामर्थ्यानं आपले प्राण या शरीरातले काढून घेतले. हळूहळू त्यांचं शरीर निस्तेज झालं आणि ते गतप्राण झाले. मग देवांनी त्यांच्या पाठीच्या मणक्याचं हाडूक काढलं व आपल्या विश्वकर्म्याला सांगितलं, जो देवांचा कारागीर आहे, लोहार आहे, आणि त्यांनी त्या हाडकाचं चूर्ण केलं व आपल्या दिव्य शक्तीनं वेगवेगळे शस्त्र त्याचे बनवले. इंद्राला वज्र बनवून दिलं आणि पुन्हा देव स्वर्गातून त्यांनी आव्हान केलं वृत्रासुराला, आम्हाला युद्ध करायचं आहे. मग सर्व राक्षस दानव घाबरले, असुर घाबरले की आता काहीतरी देव आतापर्यंत आपल्याला घाबरून पळायचे, यांना काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे, त्याच्यामुळं हे युद्धासाठी तयार आहे. आणि म्हणून मग देवांचं आणि असुरांचं, वृत्रासुराचं युद्ध सुरू झालं. व ज्या वेळेला तो वृत्रासुर समोर आला, मी आता जास्त काही सांगणार नाही, तर त्यावेळेला या वज्रानं त्याचा एक हात कापला इंद्रानं. त्यामुळं वृत्रासुराला राग आला आणि एक फार दिशी इंद्राच्या तोंडात त्यानं मारले. इंद्र खाली पडला, त्याच्या हातातलं वज्र गळून पडलं. परंतु वृत्रासुरानं सांगितलं, अरे बाबा, धर्मयुद्ध आहे आपलं, तू उठ लवकर, असा नेबलाटासारखा काय पडलास? हे वज्र आहे, याने मला मार. पुन्हा इंद्राने हिंमत धरली, ते वज्र हातात घेतलं आणि लढाई करताना त्या वृत्रासुराचा दुसरा पुन्हा हात छाटला आणि तिसऱ्या वेळेस त्याचं मुंडकं शिर धडावेगळं केलं आणि अशा पद्धतीनं त्या वृत्रासुराचा अंत झाला आणि देवावरचं संकट टळलं. देव सुखासमाधानं आनंदात राहायला लागले. या कथेमधून एवढाच बोध घ्यायचा आहे की आपल्या त्यागामुळं दुसऱ्याचं जर कल्याण होत असेल तर ते आपण करताना मागं पुढं पाहू नये. कारण एक दिवस कधीही मरण आहे. म्हणून देवासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी बलिदान दिलं पाहिजे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आजही आपल्या अनेक ऋषी लोकांची पुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज असन, संभाजी महाराज असन, छत्रपती संभाजी महाराज असतील, अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहे. त्यांनी त्याग केला, बलिदान केलं. गुरु गोविंद सिंह असतील, महाराणा प्रताप असल, सुभाषचंद्र बोस असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर, असे अनेक लोकमान्य टिळक असतील. यांच्या त्यागामुळं, यांच्या बलिदानामुळं आपला देश सुस्थितीत आहे. कारण आपण अनेक आक्रमणं पाहिलेली आहे. माझा हा छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि तुम्ही जर सबस्क्रायबर झाला नसन, सदस्य झाला नसाल, तर या चॅनलचे सदस्य व्हा. कारण तुम्हीच्यासारखे सदस्य झाले, तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघितले तर तुम्हालाही काही प्रेरणा येईल व आमच्यासारख्यालाही तुम्ही जर जास्त वेळ आमचे व्हिडिओ बघितले, सदस्य झाले, तर आम्हालाही तुमच्याकडून प्रेरणा मिळते व नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शक्ती मिळते, बळ मिळते. जय श्रीराम.